तर आज ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की प्रोटीन खाताना आपण काय काय चुका करतो. तर काही लोक डाळ म्हणजे प्रोटीन जे की व्हेजिटेरियन्स असतात त्यांना असं वाटतं की डाळीमध्येच सगळ्यात जास्त प्रोटीन आहे. तर नाही, डाळीमध्ये प्रोटीन असतं पण त्याच्यासोबत कार्ब्सही असतात. तर तुम्ही प्लेट प्लॅन करताना अगर तुम्ही डाळ खात आहात तर त्याच्यासोबत तुम्ही पनीर, टोफू किंवा स्प्राउट्स हे सुद्धा इन्क्लूड. तर जे नवीन वर्कआउट करताय किंवा जिम करताय ते लोक करता असं खूप वेळा करतात की सगळं प्रोटीन एकत्रच खाता, पण सगळं प्रोटीन एकत्रच आपली बॉडी अब्झॉर्ब नाही करू शकत. तर तुम्हाला हे जे तुमचा प्रोटीन इंटेक आहे तो 3-4 मीलमध्ये डिवाइड करून थ्रू आउट द डे त्याचा इंटेक केला पाहिजे. तर खूप लोकांना असं वाटतं की व्हे प्रोटीन म्हणजे प्रोटीन आणि जेवणातून मिळणारं प्रोटीन हे कंप्लीट प्रोटीन नाही. तर तसं नाही, जेवणातूनही आपल्याला कंप्लीट प्रोटीन भेटतं आणि जर तुमचा जेवणातूनच तुमचा पूर्ण दिवसाचा प्रोटीन इंटेक जर कंप्लीट होत असेल तर वे प्रोटीन तुम्ही ऑप्शनलमध्ये ठेवू शकता. काही लोकांना असंही वाटतं की आज आपण जिमला नाही गेलो किंवा आज आपण वर्कआउट नाही केलं तर आज आपल्याला प्रोटीनची काय गरज. तर तसं नसतं. तुम्ही जिम करा नाही करा, तुमचा हा डेलीचा प्रोटीन इंटेक हा कंप्लीट झालाच पाहिजे, कारण प्रोटीन इम्युनिटी, तुमचे हेअर्स आणि स्किन याला पण रिपेअर करण्याचं किंवा चांगलं ठेवण्याचं काम करत असतं. जर तुमचा प्रोटीन इंटेक हा प्रॉपर होत असेल तर तुम्ही तुमच्या वॉटर इंटेककडे पण लक्ष दिलं पाहिजे आहे, कारण जर तुम्ही वॉटर इंटेक कमी केला तर तुमचं डायजेशन हे हेवी होतं आणि त्याच्यामुळे ब्लोटिंग वगैरे होऊ शकते. तर अधिक प्रमाणात पाणी पिणं हे पण गरजेचं